अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये खडाजंगी रंगलेली आहे। साहेब शब्दावरून या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली आहे। आपण साहेब आहोत असं वक्तव्य अजितदादांनी केलं होतं। त्यानंतर अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर देत चिमटा काढलाय। बघूया। अजितदादा कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली। राज्यात दोनच साहेब, पवार साहेब आणि बाळासाहेब। अजितदादांना अमोल कोल्हेंचा चिमटा। साहेब शब्दावरून अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये खडाजंगी रंगली आहे। त्याला कारण ठरले अजित पवारांचं एक वक्तव्य। खेड आळंदी मधल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे। दिलीप मोहिते पाटलांना मंत्रिपदाचं आश्वासन देताना आता आपणच साहेब असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। पुढची जबाबदारी तुमच्या पदाची आहे अजितदादांच्या याच वक्तव्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी खरपूस समाचार घेतलाय। केवळ एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणं म्हणजे साहेब होत नाही। राज्यात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार असे दोनच साहेब आहेत, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। साहेब दोनच, एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आमची पिढी तरी साहेब मानते। केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब होणं नाही, केवळ संकट आलं म्हणून भूमिका बदलणं, यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत। हे तर दादांना माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी सांगण्याची गरज नाही। राज्याच्या राजकारणात साहेब म्हटलं की समोर येतो तो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय वर्तुळात शरद पवारांना साहेब म्हणून संबोधलं जातं। अजित पवारांच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेलं। त्यानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे अजित पवारांनी आपणच साहेब असल्याचं धाडसी विधान केलंय। आता विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या या वक्तव्याचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। हेमंत चापुडे, झी 24 तास, खेड।